दिंडोरी तालुक्यात आज दिनांक काय मत हे करा पाहिजे सहकार्य काही द्यायला पाहिजे. एवढी नुकसान झाली, आमची वर्षाचं पीक गेलं. त्याच्यामुळे आम्हाला लय नाराजी एकटी झाली. काही यंदा पाऊसच 5 महिने झाले पाऊस पडून राहिले. कांद्याची सडणूक झाली आमची, कमीत कमी 5 ट्रॅक्टर कांदे सोडून गेले. अजूनही कांदे घरातच पडली. त्याच्यामुळे काय सरकारने द्यायला पाहिजे आम्हाला. मक्का, सोयाबीन, तांबाटे बहुत ठिकाणी खराब झाले, आमचेही झाले. त्याच्यामुळे सरकारने आम्हाला काहीतरी अनुदान द्यायला पाहिजे, काही करल्या पाहिजे. आमची पाणी पेरल्या पाहिजे, पीक पेरा करल्या पाहिजे. बाकी काही नाही, आमची नुकसान द्या पाहिजे. शेतकरी जगला तर पुरती वगैरे नाही जात. माझं नाव शुभम शांताराम गुले. आज आपल्या दुकानामध्ये सुतळे आणून ठेवलेली, पण शेतकरी सुद्धा येत नाहीये आणि गिराईक पण नाहीये. तर काय करावं. भांडवल खूप अडकलेलं आहे. भांडवल निघण्याचे चान्सेस खूप कमी आहे. आणि गेल्या 5 महिन्यापासून खूप पाऊस चालू आहे, म्हणून शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा. गोकुळ जगन्नाथ देवकर, राणा रामबाणेर. तुम्ही पाहू शकता ह्या परिसरात बागाच्या काड्या पण होईल नाही. झाले 4 ते 5 महिने झाले, म्हणजे 4 महिने होऊन गेले तर सरळ पाऊस चालू आहे. आता 2-3 जणांनी बाग छाटले, पण मालसुद्धा त्याला निघेल नाही, म्हणजे गर्भधारणाच होईल नाही बागाची, काका ऊनच भेटेल नाही त्याला. तर पूर्ण बागाची परिस्थिती सध्या बेकार आहे. तर याच्यासाठी शासनाने काहीतरी केलं पाहिजे. दुष्काळ जाहीर केला पाहिजे. कोणता? ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे दिंडोरी परिसरामध्ये. सोयाबीन पण सडून गेलं आहे, मका पिवळा पडला आहे, तांबाट्यासुद्धा सुकून चालल्या आहे पूर्ण पावसाने. म्हणजे जसं ऊन पडून राहिलं आता तसं पूर्ण तांबाट्या सुकून राहिल्या. तांबाट्याची फार नुकसान आहे आपल्या परिसरामध्ये. तरी शासनाने दुष्काळ जाहीर करावा. 4.5 महिन्यापासून दिंडोरी तालुक्यात पाऊस चालू आहे आणि आपण दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. साहेब काय सांगाल? दिंडोरी पेठ या कार्यक्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. गेल्या 6 मेपासून म्हणजे साधारण 4.5 ते 5 महिने या ठिकाणी झाले. सततच्या पावसामुळे जी पिकं आहेत ती पिकं धोक्यात आलेली आहे. खरं आपण जर बघितलं ते जे पारंपरिक पिकं आहेत, जी नागली, वरई, भात, पीक वगैरे असतील, त्यानंतर टमाट्याची लागण आहे, स्ट्रॉबेरीची लागण आहे किंवा इतर भाजीपाला आहे. त्यामध्ये द्राक्षबागसुद्धा त्या ठिकाणी प्रामुख्याने बघितले पाहिजे की लवकर पाऊस चालू झाल्याने द्राक्षबागांच्याही काड्या झालेल्या नाहीत. त्यालाही येणाऱ्या पुढच्या काळामध्ये नक्कीच द्राक्षबागांनासुद्धा फार मोठ्या प्रमाणाचा फटका त्या ठिकाणी बसू शकतो. आज जी पिकं कोणत्या ना कोणत्या परिस्थितीत त्या शेतकऱ्यांनी लागण केली, परंतु त्या लागणीनंतर आज जर पिकांची परिस्थिती बघितली तर गेल्या 4 महिन्यापासून पिकं पाण्यात असल्या कारणाने जी शेताची मुळं त्या ठिकाणी कुजलेली आहेत आणि त्याच्यामुळे नक्कीच पुढच्या काळामध्ये त्याच्यावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. आणि म्हणून मी प्रशासनालाही मागणी केलेली आहे आणि आदरणीय मंत्री महोदय यांच्याकडेही त्यांनाही सांगितलेलं आहे की आपण आपल्या आदेशाने या ठिकाणी तालुक्याची भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊ आणि पावसाचा अंदाज घेऊ आणि त्या ठिकाणी सर्व प्रशासनाला आदेश दिले पाहिजे की जेणेकरून ओला दुष्काळ कसा जाहीर होईल याच दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजे असे प्रशासनाला सांगितलं.